सुरुवात करणार आहोत। सगळ्यांनाच माहिती आहे 26 जानेवारी 1950 हा दिवस ऐतिहासिक आहे। त्या दिवशी आपली संविधान लिहिलं गेलं। हा दिवस मानवंदना देण्याचा आहे। जे सोल्जर आपल्यासाठी बॉर्डरवर उभे आहेत, जी लोक आपल्या देशासाठी बलिदान दिलं, त्यांना मानवंदना देण्याचा दिवस आहे। आणि ज्या महामानवाने हे संविधान लिहिलं त्यांना मानवंदना देण्याचा दिवस आहे। तरी आपण असं मानवंदन देण्याचा कार्यक्रम लवकरच सुरुवात करणार आहोत। आणि जे सोल्जर आपलं रक्षणासाठी बॉर्डरवर उभे आहेत, की जिथे आता सध्या सियाचीन सारख्या विभागात -34, 35 असं टेम्परेचर इतकं डाऊन असतं, अशा थंडीत सुद्धा ते फ्लॅग होस्टिंग अत्यंत उत्साहाने करतात, त्यांना मानवंदना देण्याचा दिवस आहे। तर थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम पार पाडणार आहोत आणि सगळ्यांनी उत्साहात हा पार पाडायला साथ करायची आहे। त्याच्याबद्दल आणि जमल्याबद्दल धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना सांगते, कार्यक्रमात कसं असेल रूपरेषा ते सांगते। सुरुवातीला आपलं फ्लॅग होस्टिंग होईल। फ्लॅग होस्टिंग नंतर लगेचच सगळ्यांनी मानवंदना द्यायचे फ्लॅगला। आय रिपीट, एव्हरीबडी हॅज टू कीप इन लाईक वंदे मातरम पोझिशन और जय हिंद पोझिशन फॉर फ्लॅग। सगळ्यांनी जय हिंद पोझिशन मध्ये, म्हणजे जय हिंद पोझिशन मध्ये असं राहायचंय, इमिडिएटली राहायचंय फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर ॲज इट इज। आणि त्याच्यानंतर मग अध्यक्षांचं मनोगत व्यक्त होईल। त्याच्यानंतर जर कोणाला काय स्पीच किंवा काय मनोगत व्यक्त करायचे असेल, परफॉर्म करायचं असेल, पॅट्रियोटिक सॉन्ग बोलायचे असेल तर लेट मी नो युअर नेम्स। ओके, तर आता सुरुवातीला आपण ज्यांच्या हस्ते हा फ्लॅग होस्टिंग होणार आहे, झेंडावंदन होणार आहे, त्यांना आपण स्टेजवर आमंत्रित करणार आहोत। ते आपल्याच सोसायटीतले एक सुंदर असे व्यक्तिमत्व आहे। सगळ्यांना माहितीच असेल ते कोण आहेत। ते अतिशय, म्हणजे मला एक त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलायची इच्छा आहे, की ते सोसायटीतले जी झाडं वगैरे आहेत त्यांची काळजी घ्यायला त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। सगळ्यांनी ओळखलंच असेल की कोण आहे, तरी पण मी त्यांना रिक्वेस्ट करते, टंक अंकल, की स्टेजवर या तुम्ही फ्लॅग होस्टिंगसाठी। त्यांचं मोठ्या टाळ्यांनी सगळ्यांनी स्वागत करा।